अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध महावीर हॉस्पिटल येथे नवजात शिशु अतिदक्षता विभाग आणि बालरोग अतिदक्षता केंद्राचे आज भव्य लोकार्पण करण्यात आले. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि बालकांसाठी विशेष उपचार व्यवस्था यामुळे आता शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. डॉक्टर विक्रम कलावती सरन, चिल्ड्रंस हॉस्पिटल, नई दिल्ली से। सर, आज कार्यक्रम के बारे में क्या क्या? आज का कार्यक्रम एक बहुत ही महत्वपूर्ण कार्यक्रम था। इस क्षेत्र में इस तरीके का जो NICU है, जो गर्भाशय में नवजात शिशु पैदा होने के पहले रहता है, वो वातावरण इस NICU में प्रोवाइड करने की कोशिश डॉक्टर केदार और उनकी टीम ने भगवान महावीर हॉस्पिटल में की है। और इस तरीके का NICU न केवल नवजात शिशु के आउटकम्स और उसके सर्वाइवल को डिसाइड करता है, बल्कि बहुत इंपॉर्टेंट है कि ब्रेन डेवलपमेंट और लॉन्ग टर्म बच्चे का जो IQ है, इंटेलेक्चुअल डेवलपमेंट है, स्कूल परफॉर्मेंस है और कोई मोटर डिसेबिलिटी, जैसे कि चलने फिरने में किसी प्रकार की कोई प्रॉब्लम ना हो, बच्चे को सुनने में कोई प्रॉब्लम ना हो, आंखों में कोई प्रॉब्लम ना हो, तो ये सब चीज़ें अगर हम NICU में इस तरीके की सुविधा रखेंगे तो अर्ली स्टेज पे ही इसका एक तो पहला बहुत इम्पोर्टेंट है कि इसका प्रिवेंशन, और दूसरा बहुत इम्पोर्टेंट चीज़ है कि तुरंत इसकी अगर जानकारी हमें मिल जाती है तो इसका उचित उपचार करेंगे तो लॉन्ग टर्म नवजात शिशु का बहुत ही अच्छा। तो ये NICU ये प्रोवाइड करेंगे। थैंक यू। महावीर हॉस्पिटलमध्ये आपण एक पीडियाट्रिक सेंटर ऑफ एक्सलन्स चालू केलेलं आहे. इथे 0 ते 18 वर्ष या खालील मुलांसाठी सर्व सुविधा, सर्व सुपर स्पेशालिस्टच्या सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. इथलं स्पेशल सुविधा जी आहे ती नवजात बालकांचं जे NICU म्हणतो आम्ही त्याला, ती एक गर्भाशयातली रचना कशी असावी, कशी ज्या पद्धतीचं वातावरण गर्भाशयामध्ये बाळाला मिळत असतं ते वातावरण आपण इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. की अनफॉर्च्युनेटली जर बाळ प्रीमॅच्युअर जन्माला आलं तर त्याला जसं मंद लाईट पाहिजे, आवाज नको जास्त, मिनिमम हँडलिंग पाहिजे, इन्फेक्शन कंट्रोल पाहिजे, त्याचा आहार व्यवस्थित घेतला पाहिजे, तिथे आई किंवा पॅरेंट्स यांची पूर्ण इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, या कमीत कमी पेन आणि त्याचा कंट्रोल घेतला पाहिजे. आतमध्ये जशी पोझिशन असते, त्याचं दुमडलेलं असतं तर तशा प्रकारची पोझिशन त्याला ती घेता येत नाही आता, मग त्याला ते सपोर्ट देणं आवश्यक असतं. तर ह्या सगळ्या सुविधा ज्या गर्भाशयामध्ये बाळाला मिळणार असतात, जेणेकरून त्याचं जे लॉंग टर्म न्यूरो डेव्हलपमेंट म्हणतो, म्हणजे मेंदूचा विकास जो आहे तो चांगला व्हावा आणि तो एक देशाचा चांगला नागरिक व्हावा आणि देशाला 70-80 वर्षाचं पुढचं योगदान त्यांनी चांगल्या प्रकारे देणं यावं, या प्रकारच्या सुविधा आपण इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर, आपल्याकडे NICU आणि EICU चे किती बेड्स अवेलेबल आहेत? तर NICUचे आपल्याकडे 20 बेड्स आहेत, पीडियाट्रिक ICUचे 5 बेड्स आहेत आणि पीडियाट्रिक वार्डमध्ये पण आपल्याकडे 20 बेड्स आहेत. सर, तुमच्या करिअरमध्ये सर्वात चॅलेंजिंग पीडियाट्रिक कोणता हे होतं? माझ्या करिअरमध्ये सर्वात चॅलेंज असे खूप चॅलेंजिंग आहेत माझ्याकडे 600च्या वर माझे बाळ आहेत जे 28 आठवड्याच्या खाली जन्मले, म्हणजे 550 ग्रामपासून ते 1 किलोचे असलेले ते प्रत्येक बाळ हे नवीन चॅलेंज आहे. म्हणजे आता ज्या बाळाच्या आईने इथे आत्ता तिथे मनोगत व्यक्त केलं, 5 महिने ते बाळ ॲडमिट होते. इमॅजिन करा, 5 महिने त्यांना त्यांचे इमोशन्स ठेवणे. सगळ्यात चॅलेंजिंग बाळ जे होतं ते आता 12 वर्षाचं होईल जवळपास, त्याला आम्ही 100 दिवस व्हेंटिलेट केलं. आज ते छान ग्रो होताना वाढताना आम्हाला आनंद होतो. सर, पहिले 28 दिवस त्या काय काळजी घ्यावं लागेल सर? पूर्ण दिवसाच्या बाळाची येस, न्यूबॉर्न बाळाची त्याला स्वच्छ ठेवणे, त्याला त्याचं तापमान मेंटेन ठेवणे, त्याला एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग करणे, इन्फेक्शनपासून त्याचा बचाव करणे आणि त्याचे जे स्लीप प्रोटेक्ट आहे ती मॅक्झिमम स्लीप प्रोटेक्ट झाली पाहिजे, झोप त्याची, कारण झोपेत बाळाच्या मेंदूचा विकास जास्त होत असतो. हे एक मिनिमम रिक्वायरमेंट आहे. मग तो पूर्ण दिवसाचं बाळ असो की प्रीमॅच्युअर बाळ असो, या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी उपलब्ध करून देता आल्या पाहिजे. सर, पुढच्या 5 वर्षात तुमचं हॉस्पिटलचं काय विजन आहे? 5 वर्षामध्ये आम्ही येत्या 5 वर्षामध्ये येत्या 5 वर्षात हे हॉस्पिटल या परिसरामधल्या सर्व
मराठवाडा असो किंवा देशातला, की हे एक जसं सरांनी सांगितलं आपल्याला की हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला पाहिजे की हे एक डिझाईन जे आहे, हा कन्सेप्ट आज भारतात नाही आहे कुठे, की जे गर्भाशयातल्या वातावरणासारखं डिझाईन देण्याचा प्रयत्न, तशा केअर प्रोसेसेस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणं, हे सगळीकडे रेप्लिकेट करावं, ह्याचं हे एक सेंट्रल हब बनावं आणि इथून ट्रेनिंग होऊन लोकांनी ते भारतभरच्या सगळ्या येणाऱ्या बाळांना जन्माला येणाऱ्या अनफॉर्च्युनेटली प्रिमॅच्युअर असेल त्यांना अशा प्रकारची काळजी घ्यावी जेणेकरून पुढे चालून ते एक देशाचे सुजाण नागरिक होतील आणि भारताच्या पुढच्या ग्रोथसाठी ते एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन करू शकतील. मी डॉक्टर केदार सावळेश्वरकर.